आता ना स्वयंघोषित लेखक खूप बनले आहेत आणि मग ते काय करतात की एखाद्याचं लेखकाचं काही पुस्तकामधून वगैरे असेल ना, ते असं संपूर्ण एखादा असं जसं मी एक किस्सा सांगितला आता, तर तो असं सगळं घेतात आणि तो ना स्वतःच्या नावाने हे करतात. बरं आपल्याकडे व्हॉट्सअपचं असं आहे ना, की मुळामध्ये आपल्याला इंडियन्सना कळलं नाहीये की मोबाईल आणि हे सगळं सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअप ह्याचा नक्की उपयोग काय? म्हणजे फोन करून खाना खाया क्या बाबू असं जे विचारणारे लोक आहेत ना, त्याच्यासाठी मोबाईल नाहीये. सिनेमामध्ये सुद्धा असं झालेलं आहे आणि प्रिंट मीडियामध्ये वगैरे या सगळ्यामध्ये असं झालेलं आहे ना, दुसऱ्याला काय आवडतं, दुसऱ्याला इन सेन्स समाजामध्ये प्रेक्षक असेल, तो वाचक जे असेल, विकलं तर जातं त्यांना ते काय बनवलेलं. आवडतं ना ह्याच्यापेक्षा मला काय आवडतं ना ह्याच्याकडे लक्ष जास्त देतात. नाटक किंवा सिनेमा बघताना प्रेक्षक त्याच्यामध्ये समरस होतो. 2-2.5 तास तो संपूर्ण आपलं विसरतो लाईफ, कटकटी आयुष्यातले आणि सगळं. आणि ते त्याच्यामध्ये होतं, त्या कॅरेक्टरमध्ये तो इन्व्हॉल्व्ह होतो. आणि ते ते कनेक्ट होणं ना ते गरजेचं आहे. आता ना लोक प्रेक्षक कनेक्ट नाही होत आणि ही सगळ्यात मोठी त्याच्यातली गॅप आहे. अमृताताई, आज मला इंटरव्ह्यू देऊन इतकं छान वाटतं आणि वाटतच नाहीये की मी इंटरव्ह्यू दिला. आपल्या इतक्या गप्पा छान झालेल्या आहेत. अमृताताई ना खूप मेहनतीने हा युट्यूब चॅनल बनवत आहेत आणि आपल्याकडे ना ही दुर्दैवाची गोष्ट आहे की बऱ्याचशा स्त्रिया कुठलेही कपडे घालून किंवा काही करून ते युट्यूब चालवतात किंवा फेसबुक वरती आपले रील्स टाकत असतात, इन्स्टावरती, फेसबुकवरती. आणि त्याला मी बघते ना की हजारोच्या यांनी सगळे लाईक्स आलेले असतात आणि सबस्क्रायबर भरपूर असतात. तर मला असं वाटतं ना की कुठेतरी आपण त्या हीनतेच्या इथे जात नाहीये का, की बाजारूपणाकडे हल्ली आपला कल नाही आहे, जातोय का समाजाचा. तर मला असं वाटतं अमृताताई इतक्या सुंदर हा युट्यूब चॅनल करतायत, तर तुम्ही त्यांना नक्की खरं म्हणजे रिस्पॉन्स चांगला दिला पाहिजे. त्यांना तुम्ही सबस्क्राईब करा, त्यांचं युट्यूब चॅनल लाईक करा. माझी ही मुलाखत आहे ही आपल्याला आवडेल अशी मी आशा करते. तर नक्की तुम्ही कॉमेंट्स करून अमृताताईंना कळवा की हा इंटरव्ह्यू कसा झाला. धन्यवाद. अशोक सराफ आणि दादा कोंडके यांची जोडी म्हणजे अगदी खूप जमली होती. प्रत्येक सिनेमात ती जोडी हवीच असं होतं त्यावेळेला. तर त्यांच्याविषयी काहीतरी सांग, अशोक सराफांच्या विषयी. अशोक मामा आणि दादांनी 3 चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आणि ते चित्रपट आजही प्रेक्षकांना आवडतात. पांडू हवलदार असो किंवा रामराम गंगाराम असो. त्या काळामध्ये डार्लिंग डार्लिंग नावाचं एक नाटक आलं होतं आणि त्या म्हणजे पांडू हवलदारसाठी मी सांगते, तर त्या नाटकामध्ये दादांनी अशोक मामांचं काम बघितलं होतं आणि त्यांना आवडलं होतं की हा खूप चांगलं काम करतोय. आणि त्यांनी ते सखारामचा रोल जो होता पांडू हवलदार मध्ये, तर त्याच्यासाठी त्यांना घेतलं होतं. ती भूमिका सुद्धा प्रेक्षकांना आवडली सखारामची. त्याच्यानंतर रामराम गंगाराम मध्ये त्यांनी चांगलं काम केलं. मात्र नंतर मग ही जोडी कुठेतरी फुटली. कारण दादा जेव्हा रामराम गंगारामच हा हिंदीमध्ये करायचं दादांनी ठरवलं, तेरे मेरे बीच में नावाने, तर त्यावेळेला त्यांनी अशोक मामांशी कॉन्टॅक्ट करायचा बराच प्रयत्न केला. मात्र अशोक मामांनी काही फोनवरती रिस्पॉन्स दिला नाही, नाहीये अमकं नाही तसं नाही. आणि नंतर एक कॉलबॅक करतो माणूस ना आपल्याकडे, जर का 4 वेळा एखाद्या माणसाचे फोन आले तर तो कॉलबॅकही त्यांच्याकडनं झाला नाही. आता काही महिन्यांपूर्वी ना अशोक मामांचं आत्मचरित्र मी वाचलं, बहुरूपी नावाचं. त्याच्यामध्ये एक असं वाक्य आहे, म्हणजे अगदी मी तसंच्या तसं वाक्य नाही सांगत आहे, मात्र असं एक वाक्य आहे की दादांचे चित्रपट बिलो द बेल्ट होते म्हणून मी त्यांच्याबरोबर काम करायचं नाकारलं, असा त्याचा एक मतितार्थ आहे. तर मला असं ना आहे की अशोक मामांनी जे 80च्या दशकामध्ये चित्रपट केले तर त्याचा दर्जा काय होता. मी असं नाही म्हणते की दादा कोंडकेंचे चित्रपट थोडेसे द्विअर्थी होते, म्हणजे द्विअर्थीच होते, थोडेसे पण नाही, द्विअर्थीच असायचे, द्विअर्थी संवाद असायचे. परंतु मग जे अशोक मामांनी काही सत्यजित रेंचे चित्रपट नाही ना केले, त्याचा उलट जो 80 मधला मराठी चित्रपट होता त्याचा दर्जा इतका खालावला होता की चित्रपट सृष्टी खालती आली, मराठी चित्रपट सृष्टी. आणि त्याच्यानंतर बाकीचे म्हणजे सचिन पिळगावकर बरोबर त्यांनी जे चित्रपट केले किंवा म्हणजे अशी बनवा बनवी किंवा महेश कोठारे बरोबर धूम धडाका केला,
तर ते चित्रपट लोकांना आवडलेत. मात्र त्याच्या व्यतिरिक्त काही फारसे चित्रपट जे आहेत त्याचा दर्जा आणि त्यातल्या भूमिका अशोक मामांनी केलेल्या त्याचा दर्जा किती आहे, कोट्या होत्या त्या काळामध्ये ते की ट ला ट आणि म ला म करायचं. पण मला ना त्याचं अमृताताई नवल नाही वाटत, कारण त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये ना रंजना देशमुख बद्दल सुद्धा 2च ओळी लिहिल्या आहेत. आणि मला असं वाटतं प्रेक्षक सुजाण आहेत, मला काय सांगायचं आहे ते त्यांनी ओळखलं असेल, तुम्ही ओळखलं असेल, त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही. हा, पण जर का तुम्ही इतक्या संकुचित मनाने किंवा विचाराने एखादी आपल्या गोष्टी पूर्णपणे प्रेक्षकांसमोर किंवा वाचकांसमोर आणत नाहीत, वाचकांसमोर तर पुस्तक आहे, तर मला असं वाटतं ही वाचकांशी पण एक प्रतारणा आहे लेखक म्हणून. आणि त्या तुझ्या 10 चित्रपटांमध्ये तू मोगले आझम बद्दल पण लिहिलेले आहेस, तर त्यावेळेचे अनुभव काय? 10 क्लासिक्स त्या पुस्तकाचं नाव आहे, ज्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला बाकीचे चित्रपटांची पण नावं आधी घेतली होती, तर त्याच्यामध्ये मोगले आझम हा चित्रपट आहे की मला असं वाटतं की अजून 100 वर्षापर्यंत सुद्धा मोगले आझम सारखा चित्रपट होणार नाही. आणि एक जुनून असतं ना बघा, तो चित्रपट केवळ म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या खऱ्या गोष्टी होत्या. जी कृष्णाची मूर्ती आहे, मोहे पनघट पे जे गाणं आहे ती खरी कृष्णाची मूर्ती होती, किंवा ते काही चिलखत वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्या खऱ्या बनवल्या होत्या. तर ते तेवढंच तात्पुरतं नाही, म्हणजे टेक्निकली नाहीये, परंतु त्याची जी संपूर्ण ट्रीटमेंट आहे किंवा त्याच्यासाठी लागणारं झपाटलेपण आहे, जुनून असणं आहे ना, तुम्ही तुमचं कुठलंही काम करा परंतु त्याच्यामध्ये तुम्ही 1000% तुम्हाला टाकलत ना तर मोगले आझम बनतो. त्या के आसिफनी इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आणि हट्ट केला निर्मात्याकडे, आणि नुसता हट्ट नाही केला तर तो चित्रपट कसा, त्याच्यामध्ये अकबर जे आहे, मोगले आझम अकबर आणि सलीम यांचं रिलेशन आहे, अकबर महाराज म्हणून बादशाह म्हणून कसं आहे, ह्यात त्याचं पूर्ण म्हणजे ही खरं तर दंतकथा म्हटली जाते अकबराची जी काय आहे ती, म्हणजे सलीम अनारकलीची म्हणते मी. तर ती त्याच्या भोवती पण ते तुम्हाला सगळं खरं वाटतं. आणि मी तुम्हाला त्यातला एक किस्सा सांगते की त्याच्यामध्ये एक सीन आहे की जे सलीम आहे राजपुत्र, तर तो लहानपणी कुठेतरी वावत गेलेला असतो बालवयामध्ये, आणि तो सुधारावा म्हणून त्याला दुसरीकडे पाठवलं जातं, आणि तो तरुण होऊन पुन्हा महालामध्ये येतो, अकबराच्या महालामध्ये. तर आता राजपुत्र येणार आहेत ना, तर त्याच्यावरती काही फुलं वाहिली जाणार नाहीत, उडवली जाणार नाहीत, तर त्याच्यामध्ये माणकं आणि हिरे मोती वगैरे हे सगळं उधळलं जाईल, कारण तो राजपुत्र आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तर त्यांनी जे शापूरजी होते निर्माता त्या चित्रपटाचे, तर त्यांना सांगितलं की तुम्ही ना मला याच्यामध्ये खरे मोती द्या. पण ते खरे मोती असं नव्हतं की 10-15 मोती आहेत की असं एक एक टाकला, ते असे भरपूर पाहिजेत, म्हणजे हजाराच्या ह्याच्यामध्ये तरी हवे होते, 500-1000 तरी. तर मला तुम्ही द्या. तर पहिल्यांदा हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट होता जेव्हा आला, तेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा. तर शापूरजी म्हणाले की कशासाठी, हे तर ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर आहे, तर तुझं काय मोती त्याच्यामध्ये तू खरे टाकून दिसणार आहे आणि काय. तर ते असे म्हणाले की नाही, जर का माझा एखादा सुजाण आणि चाणाक्ष प्रेक्षक असेल तर त्याला बरोबर कळेल की हा खोटा मोती आहे, कारण खरा मोती जेव्हा खाली पडतो तेव्हा त्याचा आवाज वेगळा येतो, आणि आर्टिफिशियल मोती जेव्हा खाली पडतो तेव्हा त्याचा आवाज वेगळा येतो. तर मला तुम्ही खरा मोती द्या, खरे मोती द्या, तरच मी शूटिंग करेन. आणि त्यांनी या हट्टापायी 6 महिने शूटिंग बंद केलं होतं. हे सांगितलं की मी करणार नाही, मला जर का मिळालं नाही तर, खरे मोती मिळाले नाही तर. आणि ते शेवटी दिले, त्याच्यानंतर तो चित्रपट बनवला, आणि एक असं जुनूनपणा त्याच्यामध्ये होता त्यांचा. मी अजून एक किस्सा सांगते जे बडे गुलाम अली खानच्या बाबतीमध्ये आहे, की त्याच्यामध्ये आहे की प्रेम प्रसंग आहेत अनारकली आणि सलीमचे, आणि अनारकली आणि सलीम जेव्हा पहिल्यांदा भेटतात संध्याकाळी त्या याच्यामध्ये बगीचेमध्ये, तर त्यावेळेला आहे ना की बघा इतका हुशार माणूस होते ना के आसिफ, की फार खूप काही शिक्षण वगैरे झालं नव्हतं, किंवा पुणे इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन कोर्स केला नव्हता, डिप्लोमा घेतला नव्हता, परंतु ना त्यांचा सुजाणपणा आहे, जे मी संजय लीला भन्सालीच्या बाबतीमध्ये सुद्धा बोलते, की त्यांना हे माहिती होतं की माझा जो हिरो आहे सलीम, तो राजपुत्र आहे, तो सर्वसामान्य हिरो सारखा हिरोईन बरोबर गाणं गाणार नाही,
त्या चित्रपटामध्ये दिलीप कुमार आहेत आणि दिलीप कुमार हे म्हणजे त्यांची गाणी तर सगळी हिट आहेत आणि ते आपल्या गाण्यांबद्दल फार साशंक म्हणजे असायचे की माझं गाणं कसं असेल, काय आहे, कोण आहे, मला पुन्हा ऐकवा, त्याचे बोल ऐकवा. आणि त्याच्यामध्ये एकही दिलीप कुमारनं गाणं नाहीये. जी आहेत दोन्ही ती सगळी बॅकग्राऊंड मधली गाणं आहे, दुसरं कोणी गातं असं आहे. तर ती पहिली जी भेट आहे याची सलीम आणि अनारकलीची, तर त्याच्यामध्ये नाही असं की हे याच्यामध्ये ना तानसेन आहे, तर तानसेन गातील की ते संध्याकाळचा राग गातायत वगैरे सगळं. तर नौशादजी या चित्रपटाचे संगीतकार होते. तर कॅसिफने विचारलं की हे गाणं कोण गाऊ शकेल, कारण ते शास्त्रीय सगळं गाणं आहे, आलाप आणि हे सगळं. तर बडे गुलाम अली खान म्हणे ते शास्त्रीय गायक आहेत पण ते चित्रपटासाठी गात नाहीत. तर म्हणे नाही तुम्ही मला घेऊन चला, मी त्यांच्याशी बोलतो म्हणून. तर नौशादजी म्हणाले नाही गात ते, तू कशाला हट्ट करतोयस, नाही नाही तुम्ही मला घेऊन चला. असं करून भेंडी बाजारला बडे गुलाम अली खान राहत असत त्या वेळेला. तर त्यांना घेऊन गेले. तर त्यांनी सांगितलं की आसिफनी त्यांना की मी असं असं पिक्चर करतोय मोगले आझम अकबर आणि सलीमच्या वरती, तर माझं असं असं सिच्युएशन आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये गाणं गा. बडे गुलाम अली खान मी चित्रपटासाठी गाणं गात नाही, मी जलसे करतो, मी कार्यक्रम करतो, त्याच्यामध्ये मी गातो आणि मी शास्त्रीय गातो. म्हणे इथे पण आहे शास्त्रीय पण तुम्ही गा. तर म्हणे नाही मी तुला सांगितलं ना मैं नहीं गाता हूँ फिल्म के लिए, आप ही गाओगे, आप ही. आणि ना त्यांचं थोडंसं असं बोलणं होतं ना की आसिफचं ते थोडं रफली होतं की समोरच्या माणसाला असं वाटेल की एरोगंटनी थोडंसं एरोगन्सनी बोलतोय किंवा काय. आप ही गाओगे, आप ही गाओगे. ते इरिटेशन झालं त्यांना बडे गुलाम अली खान. तर त्यांनी आतमध्ये ते गेले आणि त्यांनी नौशादजींना हाक मारली की जरा ये म्हणून. इस पागल को लेके आए हो, मैं बोल रहा हूँ कि मैं फिल्म के लिए नहीं गाता, तो बोले आप ही गाओगे, आप ही गाओगे म्हणून. तर अभी देखो मैं इतना पैसा बताता हूँ ना कि भाग जाएगा यहाँ से. तर त्याने ते आले पुन्हा यांचं हे सुरू झालं की आप ही गाओगे. तर बड़े गुलाम अली खान ठीक है ये तुम बहुत इजरार कर रहे हो तो मैं गाऊंगा लेकिन मैं 25,000 रुपया लूंगा. तर त्यांनी के आसिफनी म्हणजे त्या काळामध्ये मोहम्मद रफी किंवा लताबाई हे एका गाण्यासाठी 300-500 रुपये घेत असत आणि हे 25,000 मागतायत. तर त्यांना असं वाटलं की आता हा पळून जाईल के आसिफ. तर त्यांनी सांगितलं की त्यांनी पटकन पैसे काढले याच्यामधनं, काय कुर्ता होता त्याच्या खिशामधून, आणि त्यांनी सांगितलं की आप ये 50,000 रुपया रख दीजिए, आप एक और गाना मेरे लिए गाओगे और आपको पता नहीं आप अनमोल हो. आणि त्यांनी 2 गाणी बडे गुलाम अली खान कडनं त्या चित्रपटासाठी गाऊन घेतली. आणि म्हणून मला असं वाटतं ना की हे झपाटले पण असणं की मला एक गोष्ट नाही मिळाली तर मी हे करेन. आणि मगाशी जे म्हटलं तुम्हाला मी संजय लीला भन्सालीच्या बाबतीत की त्यांनी जे काही चित्रपट आता ते बाजीराव वगैरे केलं त्याच्यामध्ये तो रणबीर सिंग गातो, हे डान्स वगैरे करतो. तर मला असं वाटत नाही की त्या काळातले राजे महाराजे होते किंवा आपले शिवाजी महाराज होते तो कुठला गड सर करून आले म्हणून त्या याच्यामध्ये नाचतील वगैरे. म्हणजे तो ते काय आहे, ते बादशाह आहे किंवा महाराज आहे, राजपुत्र आहे, त्यांना तुम्ही सर्वसामान्य माणसासारखं नाही ट्रीट करू शकत. तर हे म्हणजे संजय लीला भन्साली नेहमी आपल्या याच्यामधनं सांगत असतो मुलाखतीमधून की माझ्या समोर के आसिफ आणि कमाल अमरोही यांचे हे आहेत आदर्श आहेत वगैरे. तर त्यांनी असं काही केलं नाही त्यांच्या, म्हणजे एवढं के आसिफ ना एवढं तारतम्य होतं की बाबा माझा हिरो जो आहे ना तो सर्वसामान्यपणे गाणार नाही. आणि ह्या याच्यासाठी ना त्या काळामध्ये म्हणजे त्यांचे के आसिफ यांचे पुत्र जे आहेत ते लंडनला राहतात आणि मी त्यांच्याशी संपर्क साधला वगैरे आणि मी त्यांच्याशी बरेच बोलत होते फोनवरती, मी रेकॉर्ड करायची. बरं मी हे एथिक्स आजही पाळते की मी रेकॉर्ड करणार असेल, जर का तुमचं बोलणं, तुमची मुलाखत असेल किंवा तुमचं एखाद्या संदर्भामध्ये मला कॉमेंट हवी असेल तर मी सांगते त्या व्यक्तीला की मी हे रेकॉर्ड करते. असं नाहीये की रेकॉर्ड करायचं पूर्वी सांगायचं. तर ते सगळं तर मी सगळं रेकॉर्ड करायचे. आणि मला त्यांनी सांगितलं होतं की तू इथे ये. त्यांनी एक म्युझियम तिथे तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये मोगले आझमच्या ज्या सगळ्या गोष्टी तिथे वापरलेल्या आहेत ज्या चित्रपटामध्ये, त्याचं ते म्युझियम आहे तिथे लंडनला. तर 10 क्लासिक्स मध्ये लोकांना अनेक अशा गोष्टी आहेत ना की ज्या पहिल्यांदा कधीच लोकांना माहिती नव्हत्या. मात्र आता एक थोडंसं असं झालंय ना की सोशल मीडिया आलंय किंवा व्हॉट्सअप आणि हे सगळं, तर आता ना स्वयंघोषित लेखक खूप बनले आहेत
आणि मग ते काय करतात की एखाद्याचं लेखकाचं काही पुस्तकामधून वगैरे असेल ना, ते असं संपूर्ण एखादा असं जसं मी एक किस्सा सांगितला आता, तर तो असं सगळं घेतात आणि तो ना स्वतःच्या नावाने हे करतात. बरं आपल्याकडे व्हॉट्सअपचं असं आहे ना, की मुळामध्ये आपल्याला इंडियन्सना कळलं नाहीये की मोबाईल आणि हे सगळं सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअप ह्याचा नक्की उपयोग काय? म्हणजे फोन करून खाना खाया क्या बाबू असं जे विचारणारे लोक आहेत ना, त्याच्यासाठी मोबाईल नाहीये. व्हॉट्सअप हा कशासाठी आहे? पण आपल्याकडे काय होतं ना, की एक जर का न्यूज आहे किंवा एक गोष्ट असेल, ती जर का तिकडे आली एकाने मी पाठवली, तर ती ना लोक त्याचा शहानिशा न करता ती अजून 100 लोकांना पाठवतात आणि मग ती व्हायरल होते. आणि आपल्याकडे हे जे आता सोशल मीडियामध्ये आलेलं आहे ना, की व्ह्यूज तुम्हाला लाईक्स किती मिळाले, तुम्हाला व्ह्यूज किती मिळाले ना, ह्याने अनेक लोकांची डोकी फिरवलेली आहे. डोकी फिरवली म्हणजे नॉट ओन्ली दॅट, एखाद्या चित्रपटात एखाद्या कलाकाराला घ्यायचं झालं तर पहिल्यांदा त्याचा सोशल मीडियावर त्याचे लाईक्स किती आहेत, त्याचे फॉलोअर्स किती आहेत, हे बघून सुद्धा चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्र्यांची निवड केली जाते. आता तर दिग्दर्शक किंवा निर्मात्यांचे चेहरे सगळ्यांना माहिती आहेत आत्ताच्या युगामध्ये किंवा 90s मध्ये हे सगळं सुरू झालं की गायकांचे किंवा संगीतकारांचे फोटो सुद्धा त्या कॅसेटवरती यायला सुरुवात झाली होती. मात्र 80च्या दशकापर्यंत ना यश चोप्रा कसे दिसतात हे लोकांना माहिती नव्हतं किंवा अजून काही संगीतकार असतील किंवा गायक असतील ना, तर हे लोकांना माहिती नव्हतं. हे नंतर यायला लागलं. मात्र हे सगळं यायला सुरू झाल्यानंतर ना 90s पासून एक असा ट्रेंड सुरू झाला ना, की आपल्याकडे बऱ्याच वर्तमानपत्रातले जे संपादक आहेत ना, त्यांना पण असं हे वाटायला लागलं की आता कलाकारांनी सुद्धा आपल्याकडे लिहायला पाहिजे, म्हणजे मग लोक वाचतील अंक पेपर आपला, सप्लिमेंट्स ज्या आहेत ते वगैरे. एक तुम्हाला मी गमतीदार किस्सा सांगते. जेव्हा एक सांज लोकसत्ताचाच एक दुपारचा पेपर होता, तर त्या पेपरमध्ये माझा एक कॉलम होता अर्थात सिनेमावरतीच. आणि त्या याच्यामध्ये सांज लोकसत्तामध्ये स्मिता तळवळकरचा पण एक हे होता, कॉलम होता. आणि ती काय तिचे अनुभव वगैरे सगळे लिहायचे. स्मिता माझी खूप चांगली मैत्री. एक दिवशी मी तिथे लेख द्यायला गेले होते इंडियन एक्सप्रेस मध्ये, तर ती पण तिथे आली होती. तर मग काय कशी आहेस काय वगैरे झालं. आणि मग अगं तू माझं हे वाचतेस की नाही कॉलम? तर मी म्हटलं हा वाचते, कारण आहे आणि आम्हाला मुळामध्ये आम्ही लिहितो म्हणून आम्हाला वाचायची पण सवय आहे. त्याच्यामुळे दुसऱ्याचं असं नाहीये की आम्ही दुसऱ्याचं पण वाचायची सवय. तर मी म्हटलं की हो म्हटलं मी वाचते. कसा वाटतो तुला, कसा वाटला तुला? तर मी म्हटलं की तू जेवढं लिहितेस ना तेवढी मी ऍक्टिंग करू शकते. वेली पुचकट. पण ते आजही आहे बघा. म्हणजे मला एक मध्यंतरी गंमत वाटली, मी नाव नाही घेणार, एका मोठं वर्तमानपत्र आहे आपलं मराठीमध्ये, त्याच्यामध्ये एक कलाकार त्याचा कॉलम सुरू होता रविवारच्या त्यांच्या सप्लिमेंटमध्ये. आणि तो वाटेल ते लिहित होता बरं कुठल्याही कलाकाराविषयी ज्याचं त्याच्याशी चांगलं नाहीये, किंवा एक स्त्री कलाकार आहे की थोडस बघा इथे हे जे विश्व आहे ना ग्लॅमरचं, त्याच्यामध्ये खऱ्या खोट्या दोन्ही गोष्टी आहेत. आणि त्या एक समजा एखादं कुठेतरी कधीतरी ना ती ते काही बऱ्याच जण असं असतं की ती पडद्यावरची ऍक्टिंग आहे ना ती प्रत्यक्षामध्ये पण करावी लागते, तुमची एक इमेज तयार करण्यासाठी किंवा काही. आणि काही बऱ्याचशा प्रमाणामध्ये ते लोक करतात सुद्धा. तर त्यांनी त्यानं एका स्त्री कलाकाराविषयी लिहिलं होतं की मग ती अशीच बोलली किंवा तसंच हे केलं. तर मला असं वाटतं एक तर हा दर्जा हे नाहीये. आणि कलाकारांनी म्हणजे प्रत्येक कलाकार असेल त्याच्यामध्ये गुण, असं नाही मी म्हणते की कुठले कलाकार आहेत तर त्यांना लिहिताच येत नाही. काही लोकांमध्ये असेल गुण, चांगलं लिहितात. इव्हन दिलीप प्रभावळकर खूप चांगलं लिहितात, किशोर कदम खूप चांगलं लिहितात. परंतु याचा अर्थ असं नाही की सरसकट सगळेच कलाकार चांगलं लिहितात. तर केवळ त्यांचं मार्केटमध्ये आता आहे किंवा एखाद्या सिरियलमध्ये तो रोज चेहरा दिसतो आहे, तर म्हणून तुम्ही त्यांना लिहायला द्यायचं, तर ही मूर्तीपूजाच झाली. आणि कसं आहे ना की आताच्या याच्यामध्ये काय झालंय ना, सिनेमामध्ये सुद्धा असं झालेलं आहे आणि प्रिंट मीडियामध्ये वगैरे या सगळ्यामध्ये असं झालेलं आहे ना की दुसऱ्याला काय आवडतं, दुसऱ्याला इन सेन्स समाजामध्ये प्रेक्षक असेल तो वाचक असेल, तर त्यांना काय आवडतं ना ह्याच्यापेक्षा मला काय आवडतं ना ह्याच्याकडे लक्ष जास्त देतात. की मला काय आवडतं, अरे पण प्रेक्षकांना काय आवडतंय, त्यांना काय बघायचं आहे. तुम्हीच ठरवलं की त्यांना हे आवडत नाही,
त्यांना त्यांना ते काय ते त्यांना आवडणार नाही. ते असं केलं ना तर तो आर्टिस्ट आहे ना तो ते एखाद्या याच्यासाठी फिट असेल त्या रोलसाठी. तर नाही नाही नाही, पण ते नाही, त्याच्यापेक्षा हा आहे ना याचं जरा जास्त ते व्ह्यूज येतात, जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं, किंवा जास्त मार्केट व्हॅल्यू आहे किंवा काही. ठीक आहे, मार्केट व्हॅल्यू वगैरे सगळं बघायचं असतं, परंतु ना हे जे आहे ना की समाजाला काय आवडेल, प्रेक्षकांना बघायला काय आवडतं. म्हणजे आता ज्या सिरियल्स चालतात चॅनल्स वरती, तर त्याच्यामध्ये ना हा एक तर सगळ्यात मेन पॅटर्न आहे की रिव्हेंज आहे, ही सूड बुद्धी आहे. आणि म्हणून आज असं आहे ना की त्याचा इतका प्रभावी परिणाम होतो. कारण मी जेव्हा टीव्ही चॅनलवरती काम केलं तर त्यावेळेला मी अजूनही माझं हे म्हणणं आहे की सिरियल्स असतात ना त्या स्लीपिंग पिल्स असतात, की तुम्ही एकदा घ्यायला सुरुवात केली की नंतर काही यांनी ना त्याचा परिणाम होत नाही, तुम्हाला झोप येत नाही. पण तुम्हाला माहिती असतं की अच्छा मी स्लीपिंग पिल घेतलेली म्हणजे मला झोप येईल. तसं तुम्ही एकदा डेली सोप बघायला सुरुवात केली की नंतर तो खराब असेल ना ट्रॅक त्याचा आणि ते सगळं होतं, त्याच्यामध्ये पाणी घातलं जातं ना, तरी सुद्धा ती इतकी सवय लागलेली असते प्रेक्षकांना की ते बघत राहतात. मग ते चांगलं, ते स्वतः पण शिव्या घालत असतात बघताना. माझ्याकडे जेव्हा दिग्दर्शक या निर्माता माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन यायचे ना, तर त्यावेळेला मी तर सांगायचे दरवाजामध्येच की तुमच्या स्टोरीमध्ये जर का सूड असेल, रिव्हेंज असेल, तर तुम्ही येऊ नका. मला ती ना स्टोरी करायची नाही. कारण तुम्ही लोकांना काय देताय तुम्ही, आणि टीव्ही हे माध्यम असं आहे ना, चित्रपट जो असा आहे की तो तुमचा चॉईस आहे की तुम्हाला जाऊन तो बघायचा का नाही थिएटरवर मध्ये. म्हणजे आता ठीक आहे, आता OTT आलाय वगैरे आणि त्याच्यामध्ये, पण तरी पण तो तुमचा चॉईस आहे, कारण तुम्हाला तिथे पैसे भरावे लागतात आणि तो तुम्हाला नाही पैसे भरावे लागतात OTT साठी सुद्धा. तर किंवा थिएटरमध्ये जायचंय तर तुम्हाला तो चॉईस आहे तुमच्या हातामध्ये की हा पिक्चर मला बघायचा आहे का नाही बघायचा आहे. परंतु टीव्ही हा तुमच्या घरातला मेंबर आहे आणि तुमच्या घरामध्ये आहे. सो तुम्हाला टीव्ही हा म्हणजे तुम्हाला तो तुम्ही बघतच असता. सो तुम्ही टीव्हीवरती काय देता, की हा रिव्हेंज देतं का बरं. हे जे आता दाखवलं जातं रिव्हेंज आणि अशी कुंकू अशी 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 कुठेतरी जातात, नागाचं चित्र असे ते सगळे जातात कुठे आणि झाम झाम साड्या जातात वगैरे ना, तर ती आपली मराठी संस्कृती आहे का. आपल्या मराठी घरामध्ये सुद्धा, श्रीमंत घरांमध्ये सुद्धा, असं नाही मी म्हणते की चाळीमधलं किंवा 1 BHK मधलं सुद्धा, परंतु मराठी ही संस्कृती आहे का. मी ठाम आहे, आणि हे माझं मत मी जेव्हा टीव्ही चॅनलमध्ये काम करत होते ते मी मांडलं होतं. मला असं वाटतं तुमचे प्रेक्षक जे आहेत ते कदाचित माझ्या मताशी सहमत होतील की एक मराठी स्त्री आहे, ती कदाचित 10वी-12वी शिकलेली असेल. म्हणजे आता अर्थात मी हे त्या काळातलं 90च्या दशकातलं मी सांगते, पण ती 10वी-12वी शिकली असेल की आजच्या याच्यामध्ये ती ग्रॅज्युएट असेल. आणि जी दुसरे भाषिक आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमधल्या ज्या स्त्रिया आहेत आणि त्या पण तेवढ्या शिकल्या असतील ना, तरी त्यांची आवड निवड आणि एक तारतम्य आहे विचारांचं किंवा आवड निवडणं, ह्याच्यामध्ये तफावत आहे. आपली मराठी जी स्त्री आहे ना, ती खूप विचार करणारी आहे आणि तिची जी आवड आहे ना त्याला एक दर्जा आहे. मी त्यांना वाईट नाही म्हणते, ते त्या पार्श्वभूमीतनं आलेलं असेल म्हणून त्यांना ते गॉडीनेस त्याच्यामध्ये त्यांना आवडत असेल. जसं आहे ना की तुम्ही साऊथचे पिक्चर बघितलेत तर एरवी प्रत्यक्ष लाईफमध्ये ती कम्युनिटी आहे ती आपल्या स्त्रियांना खूप मान देते प्रत्यक्ष लाईफमध्ये. आणि त्या स्त्रिया सुद्धा तुम्ही बघा गजरे आणि इतक्या सुंदर अशा सजलेल्या असतात आणि त्यांनी त्यांचं हे सुद्धा आता पण म्हणजे ती संस्कृती जी आहे ना ती बघा अजून पण ठेवलेली आहे. तुम्हाला हेमा मालिनी, रेखा सुद्धा जेव्हा समारंभाला येतात तेव्हा साड्यांमध्ये दिसतात, परंतु आपल्या ज्या हिरोईन्स तिथे जातात ना तेव्हा ते असे अर्धे कपडे घालतात वगैरे ना, तर ते म्हणजे आपण आपली संस्कृती सोडलेली आहे ना खरं म्हणजे. तर त्यांनी ती संस्कृती सोडलेली नाहीये. सो तो आहे ना की मराठी जो प्रेक्षक आहे, मराठी स्त्री आहे आणि रिमोट आहे ना तो स्त्रीच्या हातामध्ये. नवरा जेव्हा 8 वाजता घरी येतो तेव्हा तो सांगतो अरे मला जरा बातम्या बघायचे की माझं क्रिकेट आहे ना, तर तो रिक्वेस्ट करतो मला क्रिकेट बघायचे म्हणून. परंतु ती जी आहे ना स्त्री ती घरामधली आहे. मग ती जरी नोकरी करणार असेल संध्याकाळी आली तरी ती मालिका बघत असते. ती दुपारी आजी असतील घरामध्ये
तर त्या पण दुपारी त्या रिपीट सुद्धा बघत असतात. मुलं बघत तर ह्या तुम्ही अख्खं घर बघत असतं टीव्ही. तर तुम्ही मग टीव्हीवरती काय देताय? तू इतक्या चित्रपटातल्या अभिनेता अभिनेत्रींशी भेटलीये, हाच विषय सकाळ संध्याकाळ तुझ्याकडे. तर तुझ्या मनात असं कधी कुठे आलं का अनिता, मी पण एखाद्या चित्रपटात काम केलं असतं, मी करू शकले असते, किंवा मला जर रोल करायचा मिळेल तर मला मिळेल का, असं कधी तुझ्या मनात आलं मला का? तरुण याच्यामध्ये जेव्हा मी खूप लवकर आले या क्षेत्रात, 18-1 वर्षाची असतानाच आले. जसं मी हा, मगाशी हा. म्हंटल की माझा रिझल्ट पण लागायचा होता, त्याच्या आधी मी नोकरी करायला सुरुवात केली. आणि तर मला काही ऑफर्स पण आल्या होत्या, हिंदीमधूनच सुद्धा होतं. हो. किंवा रामानंद सागर होते, त्यांनी नंतर कृष्णा सिरियल केली होती. हो. तर त्याच्यामध्ये मला त्यांनी राधाच्या रोलसाठी विचारलं होतं की तू करशील का. पण माझ्या वडिलांनी ना एक मला जसं नाटकाचं आम्ही जाहिराती करतो आणि ती सगळी माणसं पण आम्ही म्हणजे मी जवळनं बघितली ती लहानपणापासून. चांगली वाईट माणसं प्रत्येक क्षेत्रात असतात. तर माझ्या वडिलांनी मी इव्हन शाळा कॉलेजमध्ये असताना नाटकांमध्ये कामं पण करायची. आणि ज्या कॉलेजच्या ज्या स्पर्धा असतात नाटकाच्या, त्याच्यामध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. परंतु मला एकतर स्वतःला ना त्याच्यामध्ये काही फारसा इंटरेस्ट नव्हता, की आपण अच्छा पडद्यावर दिसलं पाहिजे किंवा स्टेजवरती दिसलं पाहिजे. हा काही लहानपणापासून फारसा त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता आणि मी इंट्रोवर्ट पण खूप होते. तर आणि माझ्या वडिलांनी मला जेव्हा मी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, सिने पत्रकारिता, तर त्यांनी मला एक सांगितलं होतं, की बघ तुला कदाचित लोक सांगतील की काम कर किंवा काही, पण तू मला एक न सांग की तू कधी म्हणजे चेहऱ्याला रंग लावणार नाहीस. मेकअप हा. चेहऱ्याला रंग लावणार नाहीस कधी, हे तू मला हे कर आणि तुला काय कर, तुला जे काही या क्षेत्रात करायचे तर तू कर. तर मी पण कधी मी ना कधी ते नव्हतंच. त्यामुळे अशा ऑफर्स आल्या ना तर माझा नकारच कायम राहिला आणि त्याच्याबद्दल मला कधी खंत सुद्धा वाटली नाही. का जसं मी म्हटलं की मी फोकस आहे, तर मला होतं की हे पत्रकारिताच मला करायची. आणि बाहेर राहून ना कसं आहे ना, हे इतकी थिन लाईन असते की त्याच्यामध्ये तुम्हाला पाण्यामध्ये उभं पण राहायचं आहे, पण तुमचे पाय पण भिजले नाही पाहिजेत. हे जे याच्यामध्ये मजा आहे जास्त. हो. समजा अचानक एक दिवशी लता दीदी तुला भेटल्या, श्रीना पेंडसे भेटले, जयवंत दळवी भेटले किंवा पु ल देशपांडे भेटले, तर तुझी रिॲक्शन काय असेल, किंवा त्यांच्याविषयी काही तुला माहिती आहे ती सांग. जयवंत दळवी आणि श्रीना पेंडसे माझे खूप आवडते लेखक. मला ती माहिती आहे, म्हणूनच मी तुला आणि विचारते. जयवंत दळवी यांनी ना माझ्या वडिलांबरोबर काम केलं होतं. म्हणजे लोकमान्य नावाचा त्या काळामध्ये एक पेपर होता, वृत्तपत्र, तर त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं होतं. तर दळवी काकांना अगदी 15 दिवसात ना त्यांची आमच्याकडे फेरी असायची. हा. आणि माझ्या वडिलांना ना तर मच्छीच्या वासाने सुद्धा त्यांचं डोकं दुखायला लागायचं. आणि दळवी काकांना तर मच्छी वगैरे खूप आवडायची, तर ते स्वतः बाजार वगैरे करायचे. तर ते असे आमच्या घरी यायचे ना, तर पिशवी जी असेल मच्छीची ना, ती दरवाजाच्या बाहेर अशी याच्यामध्ये कढीमध्ये लावायचे आणि मग यायचे. आणि 1-1, 2-2 तास त्यांच्या गप्पा व्हायच्या माझ्या वडिलांच्या आणि दळवी काकांच्या. दळवी काकांच्या बहुसंख्य जे लेखन आहे त्यांचं, कादंबऱ्या, कथा असतील, त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे, वेड्या माणसाचं, की ज्याचं काहीतरी भ्रम झालेला आहे त्याच्या डोक्याला किंवा काही. तर मी दळवी काकांना ना, आमच्या घराजवळ एक जैन मंदिर आहे, तर तिथे मी अनेकदा मी शाळेत न्यायचे दुपारी, तर कधी शनिवारी वगैरे ना मी असं त्यांना बघितले की ते त्या कॉर्नरला मंदिराजवळ उभे राहायचे. आणि ते असे ना, त्या वेडे काही आमच्या त्या एरियामध्ये वेडे होते. एक स्त्री होती, मी अगदी 10 वर्षापूर्वीपर्यंत त्यांना बघितले, ते म्हातारे वगैरे झाले. तर 2-3 वेडे होते, एक स्त्री होती जरा भ्रमिष्ट. तर ते त्यांचं ना, त्यांच्याकडे त्यांचं ऑब्झर्वेशन करत 1-1 तास उभे राहायचे. आणि जेव्हा माझं असं वाचन वगैरे ना, तर मी आमच्या घरी आले की मी त्यांना विचारायचे, मग काका हा धर्मानंद तुम्हाला कुठे सापडला, किंवा ते अमकं कॅरेक्टर जे आहे ते तुम्हाला कुठे सापडलं. आणि मग मी त्यांच्याशी बोलत राहायचे. तसं मी पेंडसे साहेबांविषयी सांगते की पेंडसे साहेबांचे म्हणजे मी अगदी काय म्हणतात ना, की दैवत आहेत ते माझ्यासाठी लेखक म्हणून.
तर पण मला असं हा माझा स्वभाव नाही की कोणाची मी फॅन आहे ना तो मुद्दामून जाऊन ओळख करून घ्या किंवा काही. तर असं काही ना कधी हे आला नव्हता प्रसंग की त्यांची माझी काही म्हणजे त्यांच्याशी माझी ओळख होईल म्हणून. मात्र मी जेव्हा टीव्ही मीडियामध्ये काम करायला सुरुवात केली तर तेव्हा आमचं एक मी साहित्य मराठी साहित्यावरती आमची एक हे होती कार्यक्रम होता पिंपळपान नावाचा. तर त्यासाठी ना ऑक्टोपस वरती आम्ही ते केलं होतं. आणि ते पण मी तुम्हाला सांगते की जेव्हा हा साहित्यावरचा कार्यक्रम आम्ही सुरू केला तर त्या काळामध्ये ना किंवा हे साहित्य इतकं आपलं श्रेष्ठ आहे मराठीमधलं तर ते लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्यातली जी लोकांना जी वाचनाची आवड आहे ना ती पण त्यातून निर्माण व्हावी. कारण आपण एखादं जेव्हा बघतो आता बायोपिक जर का बघतो तर मग ते पुस्तकं लोक वाचतात की अरे हा हे काय. तर मग मी ना ती अशीच पुस्तकं विकत घ्यायची 5-50 आणि मग मी ती असं कोणी आलं की त्यांना द्यायची ऑफिसमध्ये किंवा ओळखीच्या लोकांना द्यायची की ज्याच्यातनं वाचन व्हावं. तर त्या ऑक्टोबरच्या निमित्ताने माझी श्रीना पेंडसेंची ओळख झाली होती. मात्र माझी ना हिंमत होत नव्हती तेव्हा माझं फक्त एकटा जीव आलं होतं पुस्तक तर प्रकाशित झालं होतं. तर माझी अशी काही हिंमत होईना की त्यांना सांगायची की मी पण पुस्तक लिहिलंय. त्यांची इतकी पुस्तकाचं हे आणि मी काय एक क्षुल्लक म्हणजे एक पुस्तक आता माझं आलंय. तर मी आपले गप्पा मारायला त्यांच्याकडे जायचे. त्यांना पाठवड्या आवडायच्या. तर रविवारी मला सुट्टी असली की मी कधी त्यांच्याकडे महिन्याभरात एकदा जायचे पाठवड्या घेऊन आणि मग मी ते हेच की मग तो बापू कसा तुम्हाला गारंबीचा कुठे सापडला कुठे काय झालं वगैरे सगळं. आणि पण मी हे सांगायची म्हणजे हिंमत नव्हती. पण अनेक मुलाखती त्यांच्या माझ्या भेटी झाल्या आणि मग त्यांनी एक दिवशी काहीतरी बोलताना मला म्हणाले की तुझं मी वाचलंय का दादा कोंडकेचं पुस्तक. माझी ही हिंमत होईना की त्यांना विचारावं की तुम्हाला कसं वाटलं कारण एवढे सिद्ध असतं लेखक आणि हे. तर त्यांनी ना ते मला म्हणाले खूप चांगलं लिहिलंय तुझी लेखन शैली चांगली आहे. पण मी तुला एक दादांबद्दल सांगू का दादा कोंडके बद्दल की तो माणूस ना महाराष्ट्राला कळलाच नाही. मला असं वाटतं ना की दादा कोंडकेंना सर्वात मोठी पावती त्यांची जी काही कारकीर्द त्यांनी केली अभिनेता दिग्दर्शक निर्माता म्हणून. लताबाईंबद्दल तुम्ही सांगितलं ना लताबाईंबद्दलचा किस्सा खूप गमतीदार किस्सा आहे. लताबाईंचं मी दीदींचे इंटरव्ह्यू केले होते आणि त्यांच्या बोलण्यामधनं आणि मला लक्षात आलं होतं की ते आपण वगैरे असं त्यांना हे केलं की त्यांना ते आवडायचं की आपण हे किंवा बोलण्यामध्ये असं. आणि अतिशय मी तुम्हाला सांगू माझ्याकडे आतापर्यंत मी पत्रकारिता करते ना पुस्तकाच्या तर माझ्याकडे कॅसेट्स आहेत किंवा आता तर मोबाईलवर रेकॉर्ड होतं. पण जेव्हा मी पत्रकारिता करत होते तर अनेक असंख्य लोकांचे इंटरव्ह्यूज व्हायचे. तर त्यातले सगळेच काय असं नसतं की आपण ते साठवणूक त्याची करावी. आम्ही त्याच्यावरच दुसऱ्या माणसाचा कोणाचा कलाकाराचा वगैरे इंटरव्ह्यू करू. परंतु आजही लताबाईंचे इंटरव्ह्यू मी जे केलेत ना त्याच्या कॅसेट्स मी तशाच ठेवलेल्या आहेत. तर माझी आई ना चांगली गायिका होती आणि नंतर लग्नानंतर अशी परिस्थिती एक झाली तिचे आई वडील लवकर वारले आणि तिच्या सगळ्या भावंडांची जबाबदारी तिच्यावरती आली. तर त्याच्यामुळे त्या सगळं गाणं आणि हे सगळं ती जी आवड होती तिची आणि हे सगळं नाही तर ती चांगली मेळेमध्ये वगैरे त्यावेळेला गायची वडिलांबरोबर. तिचे म्हणजे माझे आजोबा आईचे वडील ते सुद्धा चांगले गायक होते. तर त्यांच्यावर हे करायची तर ते सगळं आहे तर तिचं ना ते सगळं पाठी पडलं होतं. मात्र जसं आहे ना की जे गायन क्षेत्रामधली माणसं आहेत त्यांना लता दीदी म्हणजे सरस्वती आहे देवी. तर माझ्या आईच्या मनामध्ये सुद्धा त्याच भावना होत्या. तर जेव्हा मी पत्रकारिता करायला सुरुवात केली तर त्याच्यानंतर ती मला मधून सांगायची की मला एकदा दीदींना भेटव ना त्यांची मला भेट करून घे मला घे. तर मला असं वाटायचं की नाही बाबा मी असं कुठल्याही दीदीच असं नाही पण कुठल्याही कलाकाराचा ना एक मूड असतो आणि तो कधी चांगला वाईट पण असतो. आणि तर आपण जर का माझ्या आईला किंवा उद्या कुठले माझ्या भावाला राजकुमार आवडायचे तर त्याचं पण असायचं की अरे मला एकदा राजकुमारना भेटो म्हणून. तर मला असं वाटायचं पण ही मंडळी जर का त्यावेळेला नाही चांगली वागली किंवा काही तर मला ते होईल की माझ्या आईचं इन्सल्ट झाला किंवा माझ्या भावाचा इन्सल्ट झाला. म्हणून मी तिला ना ते थोडंसं पुढे पुढे की नाही ग मी तुला एक दिवशी भेटवेन आणि अशी अनेक वर्ष गेली. आणि मग एक दिवशी ती काहीतरी असं बोलता पण मला नाही वाटत की मी मरेपर्यंत तू मला लता दिदींची भेट करून देशील म्हणून. तर ते माझ्या मनाला कुठेतरी लागलं. तर मी म्हटलं ठीक आहे आता मी जाईन ना त्यांना भेटेन तर मी सांगेन म्हणून. तर मी लता दिदींना भेटायला गेले त्यांचा इंटरव्ह्यू करायला. ते इंटरव्ह्यू वगैरे झाल्यानंतर मी हळूच थोडंसं त्यांना
सुतोवाच केलं की माझी आई तुमची खूप फॅन आहे चाहती, तर तिला भेटायचं आहे, तर आपण भेटाल का म्हणून. तर मला म्हणाले की ठीक आहे, तू असं कर, मला माझं एक रेकॉर्डिंग आहे, काय 7-8 दिवसांनी होतं ताडदेवला, तर तिथे तू त्या आईला घेऊन ये, मी एक 10 मिनिटं भेटेन म्हणून. तर मी आले, आईला सांगितलं की असं असं आहे. आई खुश झाली. ज्या दिवशी भेटायचं होतं तर माझ्या आईने एक मिठाईचा बॉक्स घेऊन आली, एक चंदनाचा गणपती ती घेऊन आली वगैरे सगळं. आणि आम्ही निघालो. तर मी आईला म्हटलं की अगं हे कसं, आणि म्हटलं ते बाहेरचं काही खात नाही असं मिठाई वगैरे आणि हे. तर म्हटलं तू कशासाठी हे घेतलं, आणि म्हटलं अगं त्यांच्याकडे सोन्याचा गणपती असेल, तू ते चंदनाचा एवढा गणपती देऊन त्यांना त्याचं काय अप्रूप आहे. तर नाही नाही अगं माझी इच्छा आहे बस. त्याने नंतर ते काही करावं, पण माझी इच्छा आहे तर मी घेऊन जाणार. तर मी आईला घेऊन गेली स्टुडिओमध्ये. तर त्यांचं ना ते स्टुडिओमध्ये त्या लंडनची कोणी लोक आली होती आणि त्यांचं शूटिंग पण चालू होतं आणि रेकॉर्डिंग पण होतं गाण्याचं. तर मग मी त्यांना आतमध्ये आईला सांगितलं की बस म्हणून, आणि आईला आतमध्ये जाऊन त्यांना सांगितलं दीदीना की असं असं आहे, आणि तुम्ही म्हणाला तर आपण, तर मी आईला घेऊन आले आहे. हा घेऊन येणं हरकत नाही वगैरे. मग माझी आई ओळख वगैरे करून झाली, आणि मग आईशी त्या असं बोलायला लागले ना की जसं शेजारच्या एखाद्या माणसाशी बोलतायत, शेजारच्याशी. तसं त्यांनी, हे मग तुम्ही पाध्ये, मग तुम्ही कोल्हापूरचे का वगैरे असं. आणि मग माझ्या आईने मिठाई दिली त्यांना, तर ती मिठाई लगेच त्यांनी सांगितलं त्याला की अरे फोड आणि आपण सगळे खाऊया वगैरे, आणि त्यांनी ते मिठाईचा तुकडा थोडा खाल्ला वगैरे. आणि मग गणपती दिला, हो मी हे नक्की ठेवेन. आणि आम्ही निघालो, तर आईला ना मी तिकडनं फोन करते, मी अशी इथे उभी होती, त्या दोघी जण इथे बसल्या होत्या सोफ्यावरती. तर माझी आई आपले बोलते बोलते, तर मी आपल्याला त्यांनी 10 मिनिटं दिली होती दीदींनी, आणि मी तिला 15 मिनिटं झाल्यानंतर असं करते की आता बस झाला, आता निघा निघा. तर त्यांनी ना ते दुसऱ्या तिसऱ्यांदा मी ते करताना दीदीनी बघितलं आणि मला म्हणाल्या काय घाई आहे का तुला, मी बोलते ना. आणि त्या 1-1.5 तास तिच्याशी बोलत बसले आईशी, आणि इकडच्या तिकडच्या गप्पा वगैरे असं तसं. आणि जेव्हा माझी आई निघाली, तर आईनी एक आहे ना की आदरयुक्त कलेला नमस्कार असतो तो. तर आईनी त्यांना नमस्कार करण्यासाठी आई वाकली ना, तर त्या म्हणाल्या अरे नाही तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत, आणि त्या माझ्या आईच्या पाया पडल्या. आणि मी तुम्हाला सांगू की जाताना जेव्हा मी त्यांना आईला सांगत होते की अगं कशाला मिठाई घेतली, आणि काय ते मोठी लोक आहेत आणि हे असं तसं, येताना आई मला म्हणाली अगं काय तू एका एवढ्या गायिकेबद्दल असं मला सांगतेस की त्या मिठाई खाणार नाहीत, त्या गणपती घेणार नाहीत. माझ्या मोठ्या मुलाचं लग्न होतं आणि त्यांना बोलवलं होतं. तर त्या टर्फ क्लबला होतं. तर त्या तितकं चालू शकत नव्हत्या. त्या म्हणल्या मी येईन, पण मी इतकं चालू नाही शकणार. आता आम्हाला पंचायत झाली, आता काय करणार. मग आम्ही त्या क्लबमध्ये विचारलं की टर्फ क्लबला की असंच आहे, दीदी येणार आहे, आणि ते खूप अंतर आहे, मोठ्याच्या मोठं ते मैदान आहे, माहिती असेल तुला. तर इतकं ते गाडी आज येऊ शकणार नाही, म्हणजे मध्ये माती आहे, गाडी येणार नाही, काय करणार. मग रिक्षा येऊ शकते. म्हटलं आता दीदीनं आणायचं, रिक्षा तू कसं आणणार. मग आम्ही त्याच्यासाठी नवीन गाडी विकत घेतली, नॅनो. आणि त्या गाडीमध्ये लता दीदी बसल्या आणि त्या आतमध्ये आल्या, आणि लता दीदी त्या गाडीत बसलेत. पण आजपर्यंत आम्ही ती गाडी विकली नाही, तशीच आमच्या फॅक्टरीमध्ये ठेवून दिलेली. आणि त्या वेळेत 7ला रिसेप्शन, म्हणजे त्या 7 वाजता आल्या होत्या, त्या बिलकुल उशिरा आल्या नाहीत. आणि आपल्याकडे लोक 7ला म्हणजे 9 वाजता रिसेप्शनला येतात. लोकांना 7 वाजता बोलवलं, त्यामुळे आम्ही आई वडील तरी लवकर जायला पाहिजे म्हणून आम्ही वेळेत गेलो होतो. त्यामुळे 7 ते जवळजवळ लोक येत 8. मी हा किस्सा मला वाटतं मी आधी पण कुठल्या तरी मुलाखतीत सांगितलाय. 1.5 ते 2 तास लता दीदींबरोबर एकटं मला बोलायला मिळालं, एकटं. आणि तिथे लाईव्ह जलतरंगचा प्रोग्राम होता. जवळजवळ 20 ते 35 जलतरंग वाजवणारे होते, मोठं स्टेज होतं आणि वाजवत होते. त्या पूर्ण ऐकत होत्या. त्या हळूहळू माझा हात धरून स्टेज पर्यंत आल्या. त्यांनी त्यांचं इतकं कौतुक केलं त्या जलतरंग वाजवणाऱ्याचं. सगळे त्या बसल्यानंतर मग ते सगळे म्हणे मॅडम आम्हाला एकही पैसा देऊ नका, आमचे पैसे बसून. दीदीने आज आमचं जलतरंग ऐकलं आणि आमचं कौतुक केलं, धन्य झालं म्हणे. म्हणूनच ही माणसं मोठी बनतात. तुम्हाला टाकायचं असेल समजा एक हे असेल, तर मी एक दादांचा एक किस्सा सांगते, दादा कोणत्यांचा. की जसं आहे ना की लता दीदींचा हा किस्सा मी सांगितला,
तसं मी जेव्हा पुस्तक करत होते तर आमच्याकडे ना दरवर्षी सत्यनारायणची पूजा माझे वडील करत असत. आणि माझ्या वडिलांना ना लोकांचं फार म्हणजे हे की आपल्याकडे लोक यावी आणि हे सगळं. आमच्याकडे ना साध्या सत्यनारायणच्या पूजेला सुद्धा 150-200 लोक यायची तीर्थप्रसादाला आणि याला. तर मला ना असं आवडत नाही की आमच्या घरच्या काही फॅमिली फंक्शन झाली आहेत, लग्न कार्य झालेली आहेत, तर मी ना सेलिब्रिटीजना बोलवत नाही. का त्याच्यामध्ये काय होतं ना की मग त्यांच्याकडे सगळा फोकस जातो. आणि मी दुसऱ्यांच्या लग्न कार्यामध्ये पण बघितलेत की जे असे बोलवतात सेलिब्रिटीजना, मला ते नवरा बायको एकाच बाजूला असतात आणि सगळी बाकीची माणसं आणि ज्यांनी बोलवलेलं आहे ते सगळे त्या खूप सेलिब्रिटीचा अनुभव आहे मला. ते सगळं असतं. आणि ते बिचारे हे सगळं बरं दुसरी पण माणसं जी आणि काय बोलवलेली होतं, असतात ना आलेले गेस्ट त्यांच्याशीच बोलत बसतात, आपल्याला 2 मिनिटं बोलायला येत नाही. तर म्हणून मी बोलवत नाही. मी हे पाळते पथ्य. तर मी पुस्तकाचं काम करत होते तर रात्री मी संध्याकाळी 9-9:30ला निघाले दादांकडून. तर दादांना मी म्हटलं, दादा मी उद्या येणार नाहीये. तर अच्छा का बरं? तर मी म्हटलं दादा उद्या ना आमच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे. तर अच्छा हो का? हां. तर मी म्हटलं पण दादा मी ना सेलिब्रिटीजना बोलवत नाही कारण हे असं असं सगळं होतं. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलवणार नाहीये सत्यनारायणला. आणि हे बोलून काही बोलले नाही दादा. बरं ठीक आहे. तर मग परवा येणार तुम्ही? म्हटलं हो. मी आले घरी वगैरे तर मग असं काही बोलता बोलता विषय निघाला तर जेवताना तर मी म्हटलं की असं असं आहे. तर हे ऐकल्यानंतर माझे वडील भडकले. तुला का मूर्ख आहेस का मुलगी, तू त्या माणसाला तोंडावरती सांगतेस की मी तुम्हाला बोलवणार नाही म्हणून. तर हे काय तू आता फोन लाव आणि मी बोलतो म्हणून. मग त्यांनी मी दादांचा फोन लावून घेतला माझ्याकडून आणि मग ते म्हणाले की अरे नाही नाही ती वेडी आहे, जरा तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही या उद्या सत्यनारायणच्या पूजेला आणि असं असं तीर्थप्रसाद आहे. तर बघा एवढा मोठा माणूस ना पण त्यांनी असं ते वाईट वाटून घेतलं नाही की तुम्ही येऊ नका असं एक सांगते मुलगी आपल्याला म्हणून. तर दुसऱ्या दिवशी मला दादांनी फोन केला की अच्छा किती वाजता यायचं आहे? तर मी म्हटलं की बघा आमच्याकडे ना 5 ते 9 असं तीर्थप्रसादाचं टायमिंग असतं. तर तुम्ही असं करा एक 7:30 पर्यंत वगैरे या. म्हणजे अर्धी गर्दी ती निघून गेलेली असते. हो. बरं रविवारी आमचं ऑफिस बंद असल्यामुळे BYPचं रविवारी आमच्याकडे पूजा असायची. तर त्याच्यामुळे ना ते टीव्हीचे कार्यक्रम बघायचे वगैरे ना म्हणून आधी लवकर निघून जातात. तर म्हटलं मग 7-7:30 नंतर गर्दी जरा कमी असते. तर मला म्हणाले हरकत नाही. ते त्यांचे जे 4 कर्मचारी होते त्यांच्यावर राहायचे. खानसामा त्यांचा मॅनेजर वगैरे. तर त्या चौघांना घेऊन ते बरोबर 7:30ला आले. येण्यापूर्वी फोन पण केला मला की आता मी निघतोय वगैरे. म्हटलं हरकत नाही. आता आमच्याकडे ना की सकाळी सत्यनारायणची पूजा ती दुपारी संपायची 2:30-3ला. त्याच्यानंतर जेवण वगैरे ना तर आमच्याकडे संध्याकाळी काही जेवण व्हायचंच नाही कारण दुपारी इतकं उशिरा जेवलेलं आहे वगैरे. पण दादा येणार ना म्हणून मी आपलं काही पफ काय कटलेट वगैरे असं काय काय आणून ठेवले होते पदार्थ. मग ते पदार्थ दिले. मग दादांना ना दूध पचत नसे. तर त्यांनी सांगितलं की मला चहा द्या, आमच्याकडे मसाला दूध. तर मग मला चहा द्या म्हणून मग ते चहा. आणि जसं तुम्ही आता सांगितलं तसं की ती जी लोक आली होती, दादा आले तेव्हा ऑलरेडी आली होती आमच्याकडे तीर्थप्रसादाला. ती दादा कोणके आलेत म्हणून ती हल्लेनात आणि नंतरची जी आली ना ती सुद्धा काही जाईनात. आणि दादा सुद्धा इतक्या गप्पा दादांच्या रंगल्या. म्हणजे दादा मला म्हणाले होते म्हणताना की मी अर्धा तास थांबेन म्हणून. आणि 12 वाजता दादा गेले आमच्याकडनं रात्री. आणि तोपर्यंत म्हणजे आमचा हॉल आणि हे सगळं आणि लोक उभी होती, बसली आहेत, जागा नाहीयेत, मग पाटणं दरवाजातून हे करतायत वगैरे असं तसं. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे पुस्तकासाठी गेले. तर दादा आले हॉलमध्ये. मग तिप्पण्णा आला पाणी घेऊन त्यांचं खानसामा. मग ते दोघं जण एकमेकांकडे बघतायत, मंद मंद स्मित करतायत. त्याच्यानंतर तो दुसरा मॅनेजर आहे जितू भाऊ, तो आला. त्यांनी ते बघतायत, ते तिघ जण हसतायत वगैरे. तर मला कळेना, मला असं वाटलं काही पावडर बिवडर काही माझ्या असं चेहऱ्याला जास्त कमी झालीये का म्हणून मी आपला टिश्यू पेपर काढून हळूच हे करते आणि म्हटलं माझ्या चेहऱ्याला काही लागलंय का. पुन्हा त्यांचं असं सगळं एकमेकांकडे बघून ते चालू आहे. तर मग दादा म्हणतात काय सांगू का. तर मी म्हटलं काय झालं दादा, काय तुम्ही सगळे एकमेकांकडे बघून हसतायत म्हणून. तर म्हणे अहो तुम्ही या सगळ्या लोकांचा पचका केलात काल. तर मी म्हटलं का काय झालं. तर म्हणे तुम्ही म्हणाला होता 7:30ला या. जितू म्हणाला की ताईंनी आपल्याला ना जेवायलाच बोलवलं असेल 7:30 म्हणजे.
तरी म्हणे यांना सांगतो की अहो ब्राह्मणांच्या घरी ना सकाळी पूजा असते आणि संध्याकाळी तीर्थनारायणची तीर्थप्रसाद असतो, तर जेवायला नाही. आणि त्या म्हणाल्या असत्या किंवा त्यांच्या वडिलांनी फोन केला होता तर ते म्हणाले असते की बाबा जेवायला या म्हणून. असं काही म्हटलेलं नाहीये. ते म्हणाले 7:30 वाजता या. आणि तर म्हणे यांना वाटलं होतं की तुमच्याकडे जेवण असेल आणि म्हणे म्हणून यांनी काही घरामध्ये जेवण बनवलं नव्हतं, तुमच्याकडे काय छोटं मोठं खायला होतं ते खाल्लं आणि मग रात्री 12 वाजता आल्यानंतर खिचडी बनवली. अनिता, आज तू इकडे आलीस, मला खरंच खूप आनंद झालेला आहे. पण एक सांगू का, लेखकाला जितकं महत्व द्यायला हवं तितकं आपल्याकडे दिलं जात नाही. त्याच्याविषयी तू काय म्हणशील, किंवा जे नवीन लेखक येत आहेत त्यांना तुला काय सांगावसारखं वाटतं? मी एवढी मोठी नाहीये की मी कोणाला सल्ला द्यावा किंवा काही, किंवा आज तर हल्ली लोकांना सल्ले आवडत नाहीत आणि मला पण तो मोफतचा सल्ला द्यायला लोकांना नाही आवडणार. परंतु कसं आहे ना की लेखकांनी सुद्धा म्हणजे लेखन तुम्ही करा आणि हे पण त्याच्यामध्ये तुम्ही विचार करा की काय आहे. आणि जसं मी मगाशी म्हटलं की लोकांना काय आवडतं आहे आणि ते लेखन तुमचं जे असेल, मग तुम्ही कथा लिहा किंवा सिनेमाची पण कथा लिहा, पण त्याच्यामध्ये एक परिपूर्णता असायला पाहिजे, त्याच्यामध्ये लॉजिक असायला पाहिजे, त्याच्यामध्ये ते लोकांना जे समाजात घडतं आहे. आणि मुळामध्ये कसं ना, चित्रपट हा यशस्वी तेव्हा होतो किंवा कुठलंही नाटक म्हणा किंवा काही, की ते ना जेव्हा प्रेक्षकाशी कनेक्ट होतं. 2 तास, आता तर 2.25 तासांचे चित्रपट असतात, तर नाटक किंवा सिनेमा बघताना प्रेक्षक त्याच्यामध्ये समरस होतो. 2-2.5 तास तो संपूर्ण आपलं विसरतो, लाईफ कटकटी आयुष्यातले आणि सगळं, आणि ते त्याच्यामध्ये होतं, त्या कॅरेक्टरमध्ये तो इन्व्हॉल्व्ह होतो आणि ते कनेक्ट होणं ना ते गरजेचं आहे. आता ना लोक प्रेक्षक कनेक्ट नाही होत आणि ही सगळ्यात मोठी त्याच्यातली गॅप आहे. म्हणजे लेखन वाईट होतंय वगैरे असं नाही मी म्हणणार, परंतु हे जे आहे ना की आता समाजामध्ये काय घडतंय किंवा लोकांना काय हवं आहे, प्रेक्षकांशी कनेक्ट व्हायला पाहिजे. तुम्ही तो जो मुद्दा आहे ना तो तिथे परफेक्ट मांडला पाहिजे. आता नवीन काय लिहितेस किंवा इतकं लिहितेस, तर तुला असं इतक्या चित्रपट प्रेमकथांवरती तू अभ्यास केलायस, तर तुझ्या डोक्यात एखादी प्रेमकथा नाहीये का जी तू लिहिलीयस, किंवा पुढे अजून काय लिहिणार आहे? मी असंही लेखन केलंय, मी काही स्क्रिप्ट पण लिहिलेली आहेत. मात्र असं आहे ना की निर्मात्याकडे जाऊन बाबा अरे तू माझं पिक्चर करशील का किंवा काही ना, तर हे मला थोडंसं, मी याच्यापासून दूर राहते. म्हणजे त्याच्यामध्ये काही माझा इगो आहे किंवा असं काही नाही, परंतु मला असं वाटतं की ज्या निर्मात्याला खरोखर जाण असेल की बाबा आपण चांगलं काहीतरी करावं, की अरे हा मग अशा हल्ली ना काय होतं माहितीये का, कुठलाही लेखक गेला एखाद्या निर्मात्याकडे किंवा दिग्दर्शकाकडे ना, की तो सांगतो की तो अमका पिक्चर आता एक चाललाय ना तसं मला बनवून दे. तर एकदा ना कुठली कलाकृती आहे ना ती एकदाच बनते, मग ती वाईट असेल किंवा चांगली असेल पण ते एकदाच बनते. तर तसंच करून द्या असं तुम्ही आहे ना. हे जे असतं ना आपलं की कॉपीकॅट करायचं, की बाबा हे चाललेलं आहे ना किंवा ह्या पॅटर्न वरचे पिक्चर चाललेले आहेत, तर आता तसेच अगदी बरोबर बोलली. एक सैराट आल्यानंतर सगळे सैराटच्या धर्तीवर. आता तसे आहे ना, बाई पण भारी देवा, आता सगळे तसेच चित्रपट घेत चाललेत, एक चालला की तेच तू म्हणतेस. हा, तर ते जे आहे ना, तर ते निर्मात्यांचं पण असतं की हे असं, तर त्यामुळे ना मग लेखक, काही चांगले लेखक सुद्धा आहेत, मी नाही असं म्हणणार. मग त्यांना पण असं वाटतं की काय बरं, कसं आहे ना, सगळ्यांना घर चालवायचंय, जे कुठली ठीक आहे कला वगैरे सगळं असेल ना, पण महिन्याला पैसे पण आले पाहिजेत, घरातल्या सगळ्या गोष्टी पण घडल्या पाहिजेत. मग ते ऍडजस्टमेंट, कॉम्प्रोमाइज केलं जातं, सगळं आहे. मात्र ती जी किंमत आहे ना लेखकांनी, ती पण स्वतः कमावली पाहिजे. कसं आहे ना की ती जी तो जो रिस्पेक्ट असतो किंवा काही ना आपल्याला, की ते तुम्ही विकत नाही घेऊ शकत. पण मग तुमच्या कामावरनं ना ते असं तुम्ही काम करा ना की समोरच्यानी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. बरोबर आहे. मज्जा आली मला खूप. मलाही खूप छान वाटलं. आणि तुम्ही मला एवढे स्पॉन्सर काय काय तुमचे आहेत त्यांच्याकडनं भेटी दिल्या. तुम्हाला काही माझी पुस्तकं भेट देते आहे आणि मला असं वाटतं आवडतील तुम्हाला ती. हे बासू चॅटर्जींची आत्मकथा आहे जी मी हिंदीमध्ये लिहिली आणि बासुदा हयात असताना मी त्यांच्याशी बोलले, सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. हे सेलिब्रिटींच्या भेटीगाठी जे पुस्तक आहे ना, जे माझे अनुभव आहेत कलाकारांबरोबर भेटल्यानंतरचे, तर त्या अनुभवांचं ते आहे की मला या लोकांचे कसे अनुभव आले कलाकारांचे, आणि त्या
एक मुखोटे मागचे चेहरे असतात ना ते ह्याच्यातून दिसतील. हे इश्काचा जहरी प्याला जे कमाल अमरोई मीना कुमारी यांच्या जीवनावर आहे. आणि प्यार जिंदगी हे आहे, हे तर आत्ताचं माझं अरे लेटेस्ट वा. पुस्तक आहे. वा वा. तर आणि भेट कुणाला आवडत नाही, आणि ती जर आवडीची भेट असेल तर विचारायलाच नको. नाही तर काय आई आल्यावर इकडचे तिकडे पास ऑन करतो, पण हे कुठेही जाणार नाही, हे माझ्याकडेच आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी